नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि मंडळी, आम्हाला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या ह्या वाटचालीचे 100 एपिसोड, मागचा जो एपिसोड झाला ज्याच्यामध्ये राज्यपाल महोदय होते, त्या एपिसोडमुळे आपले 100 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. अर्थात या 100 एपिसोडमध्ये आपण 90 वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. काही एपिसोड आपण रिपीटसुद्धा केलेले आहेत, पण तरीही जनता दरबारमधल्या एपिसोड्सची संख्या मागच्या एपिसोडमुळे 100 ही आपण गाठलेली आहे. आणि हे यश जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना, ते आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे किंवा सहकार्यामुळे हे नक्कीच आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा खूप खूप आनंद होतोय. ही वाटचाल आपण अशीच चालू ठेवणार आहोत. अर्थात त्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. मंडळी, मध्यंतरी आपण जो आयुर्वेदाबाबतचा जो एपिसोड दाखवलेला होता ना, त्याच्यासाठी आम्हाला खूप अगदी म्हणजे भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. आणि सरिता मॅडमचा नंबरही अनेक जणांनी आम्हाला मागितलेला आहे. पण आपण कोणीही ससून हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता आणि सरिता ताईंकडून आपण उपचारही करून घेऊ शकता. मंडळी, आयुर्वेदाचा हा जो एपिसोड आपण प्रसारित केला ना, तो म्हणजे सोमवार ते शुक्रवार ह्या कालखंडामध्ये सरिताताईंनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या आयुर्वेद विभागामध्ये 25 ते 30 रुग्ण ॲडमिट झालेले आहेत. आणि हे जे सगळे रुग्ण आहेत ना, ते कुठून कर्नाटक असेल, छत्तीसगड, झारखंड इथल्या विविध ठिकाणाहून ते सर्वजण आलेले आहेत. अर्थात मी त्यांना विचारलं की ह्यांना सगळ्यांना कळलं कसं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम, आपला जनता दरबार ह्या सगळ्या मंडळींनी बघितलेला आहे, ज्याचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय. आणि आमची अपेक्षा हीच आहे की जनता दरबारमध्ये आपण जी माहिती देतो, जी वस्तुनिष्ठ आहे, जी उपयोगाची आहे, जी सकारात्मक आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. अगदी छोटा म्हणजे 550 लोकसंख्या असलेल्या एका छोट्या आदिवासी पाड्याची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. हा आदिवासी पाडा आहे मेळघाटच्या पायथ्याशी. अतिशय दुर्गम भागामध्ये तो आहे, पण आजही तिथे एक नवचेतना फुलते आहे. आज आपण जाणार आहोत मेळघाटच्या पायथ्याशी पायविहीर या अतिशय छोट्याशा आदिवासी पाड्याला. या आदिवासी पाड्यामध्ये बहुसंख्य म्हणजे कोरकू जमातीचेच लोक राहतात. बलाई या जमातीचे लोकही तिथे राहतात. या गावामध्ये 113 कुटुंब राहतात. त्यातल्या फक्त 37 कुटुंबांकडे अल्प जमीन होती. त्यामुळे ह्या गावातले लोक पूर्वी मजुरीवर जात असत. बऱ्याच जणांना रोजगाराअभावी ह्या गावातून त्यांनी स्थलांतर केलेलं होतं. ही सारी परिस्थिती आहे 3 ते 4 वर्षापूर्वीची. पण आज मात्र पायविहीर हा आदिवासी पाडा सर्वत्र चर्चेचा विषय आहे, त्यांनी साध्य केलेल्या प्रगतीमुळे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी साधारणपणे 9%च्याही वरती आहे लोकसंख्या. या आदिवासींचा विकास व्हावा, त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून शासनाने स्वतंत्र आदिवासी विकास खातं तयार केलेलं आहे. पूर्वी ते एकत्र असायचं, आदिवासी आणि समाज कल्याण हे एकत्र खातं होतं, पण त्यानंतर स्वतंत्र विभाग झाले. याचं कारण असं आहे की ज्या परिस्थितीमध्ये आदिवासी समाज राहतो त्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याचा विकास सर्वदूर म्हणजे इतर बाबतीत शिक्षणापासून ते बाकीच्या गोष्टी हा झाला पाहिजे, ह्याच्याकरता शासनानं ही निर्णय केलेला आहे. पायविहीर या आदिवासी पाड्याच्या प्रगतीला कारणीभूत ठरला वन हक्क कायदा. मंडळी, वन हक्क कायदा हे शब्द आपण सातत्याने वापरत असतो, पण वन हक्क कायदा म्हणजे नेमकं काय याच्याविषयी आपल्याला माहिती असतेच असं नाही. त्यामुळे ती माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. वन हक्क कायदा म्हणजे आदिवासी वननिवासी यांना जंगलातल्या वनोपजांवर अधिकार देणारा, जंगल जतन, संवर्धन, राखण करण्याचा अधिकार देणारा हा कायदा आहे, हे आपण ढोबळ मानाने सांगू शकतो.
या पुढच्या एखाद्या भागामध्ये ह्या कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यातल्या तरतुदी कुठल्या आहेत, नियम कुठले आहेत, हेही आपण सर्व जाणून घेणार आहोत. हे 2006 मध्ये देशामध्ये वन हक्क कायदा आला आणि त्या वन हक्क कायद्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक होत्या की जे परंपरेपासून लोक जंगलामध्ये शेती करत होते त्या शेतीला रेग्युलराईज करणं, आणि दुसरं होतं की जे जंगलामध्ये राहणारे आदिवासी किंवा अन्य परंपरागत वननिवासी होते ते ज्या जंगलामध्ये राहत होते त्या पूर्ण जंगलातला त्यांचा जो एक रिलेशनशिप होती, त्यांची जी एक निस्ताराचा हक्क होता, चराईचा हक्क होता, त्या जंगलातनं त्यांनी औषधी वनस्पती ते त्याचे वापरत होते, त्या जंगलातनं ते फळ भाज्या असे जे काही वापरत होते, या सगळ्या त्यांच्या परंपरागत वापराला रेग्युलराईज करणं आणि त्यांच्या सीमेला त्यांना हँडओव्हर करणं. या वनहक्क कायद्यामुळे आदिवासींना बरेच फायदे होऊ लागलेले आहेत. त्याच अनुषंगाने अमरावती विभागामध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी होते तेही आपण जाणून घेऊया. इंडिव्हिज्युअल क्लेम्स जे आहेत बरोबर 1206 रिसीव्ह झालेले आहेत. त्यापैकी इंडिव्हिज्युअल क्लेम जे आहेत 956 लोकांना जमिनीचे क्लेम्स एक्सेप्ट केलेले आहेत. त्यापैकी 222 लोकांना सातबाराचं वाटप करण्यात आलेलं आहे. ह्या 224 लोक जे आहेत या लोकांना आम्ही कन्व्हर्जेशन करून, त्यांना विहीर द्यायची असेल शेतीवरती, पाईप द्यायचे असतील आणि बी बियाणे द्यायचे असतील, त्या कन्व्हर्जन्स करून यांचं आम्ही वाटप करणार आहोत. त्याच्या प्लॅन्स तयार झालेले आहेत आणि इम्प्लिमेंटला सुरुवात झालेली आहे. हमने अभी तक टोटल फॉरेस्ट राइट एक्ट के अंतर्गत 4303 एकड़ 4303 एकड़ इंडिविजुअल फॉरेस्ट राइट एक्ट में बांटे हैं, एंड जबकि कम्युनिटी फॉरेस्ट राइट में अभी तक हमने 61 क्लेम्स एक्सेप्ट किए हैं, जिनको 41,799 एकड़ 41,799 एकड़ अभी तक दिया गया है. मंडळी, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे आणि हे वनहक्क मिळवण्यासाठी ग्रामसभेद्वारा दावा दाखल करावा लागतो आणि त्यासाठी ग्रामसभा बोलवायला लागते. एकत्र बसून आपल्या गावची वनांची सीमा निश्चित करायची असते. भाज्या, औषधं, पाणी, मासेमारी ह्याचं क्षेत्र निश्चित करायचं असतं. नकाशे तयार करायचे आणि मग ह्या साऱ्या आधारावरती वनहक्काबाबतचा एक आराखडा तयार करायचा असतो आणि मग या साऱ्या आधारावरती वनहक्काबाबतचा दावा दाखल करायचा असतो. आज एखादा आदिवासी गावांमध्ये जेव्हा आम्ही जातोय तेव्हा त्यांची सगळ्यांची गावाची पूर्ण ग्रामसभा घेतो. जी 18 वर्षाची वरची सगळी जी मंडळी असते ती त्याचे क्लेमेंट्स असतात, ते दावेदार आहेत आणि त्यांनी एकत्र बसून आपलं गाव, आपल्या गावाला, गावाची जी परंपरागत जिथे आपलं फॉरेस्टची सीमा होती, जिथून आपण आपला निस्तार आणत होतो, जिथे आमचं जे काही आमचं असेल, ग्रेझिंग असेल, औषधी वनस्पतीचं क्षेत्र असेल, काही भाज्या आणत असू, देवदैवत आमचे जंगलामध्ये असतील, पाण्याचं काही स्रोत आमच्याकडे असेल, मासेमारी आम्ही करत असू, नद्या असतील, नाले असतील, तलाव असतील, या सगळ्यांचा आम्ही एक नकाशा काढतो गावासोबत बसून की ही आमची ट्रेडिशनल बाउंड्री आहे आणि ती ट्रेडिशनल बाउंड्री डिफाईन करतो आणि मग त्या ट्रेडिशनल बाउंड्रीच्या आधारावर आमचा जो एक सामूहिक वनहक्काचा एक दाव्याचा नमुना शासनाने डेव्हलप केलेला आहे त्याला पूर्ण भरतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगावं लागतं की आम्ही दावेदार कोण. म्हणजे मग मागताना जी 18 वर्षाची वरची मंडळी आहे ती सगळी, त्यांनी ते दावा दाखल करायचा असतो आणि तो दाव्यामध्ये मग त्यांनी हे सांगायचं असतं की आम्ही कुठलं जंगल मागतोय, त्या जंगलात आमचं काय नातं होतं त्या जंगलाशी आमचं, आम्ही तिथून मायनर गौण वनूप जाणत होतो का, चराईला जात होतो का, ते आम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. ते सगळं लिहितो. किती जंगलाचं क्षेत्र आहे तोही अंदाजे लिहितो, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस आला तर आम्हाला नक्की कळतं की या कंपार्टमेंटचं नाव काय, नंबर काय. हा जो दावा आहे ना, हा साधारणपणे 40 पानी दावा आहे आणि तो समजायला म्हणाल ना तर थोडासा क्लिष्ट असाच आहे. पण त्यासाठी पायविहीर गावासाठी एक स्वयंसेवी संघटना पुढे आली आणि ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांनी गावची प्रगती केली. अगदी हा दावा भरण्यासाठी सुद्धा त्यांनी भरघोस मदत केली. कारण ते 40 पानाचा फॉर्मॅट आहे. तो एखाद्या आपल्यासारख्या माणसाने सुद्धा पहिल्यांदा जेव्हा वाचला तो इतका क्लिष्ट आहे की ते आम्हाला सुद्धा आधी कळत नव्हतं. मग जेव्हा आम्ही एक फॉर्मॅट दुसरं फॉर्मॅट भरायला लागलो तेव्हा मग ते आम्हाला हळूहळू ते आम्ही सोयीचं कसं भरता येईल असं ते आमच्या लक्षात आल्यावर मग ते भरायला सोपं गेलं आणि मग ते लोकांसोबत बसून त्याच्यामध्ये एक एक माहिती जमा करतो. मग त्याचा पंचनामा होतो. त्या पंचनामाला विविध सरकारी विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलवावं लागतं. ते आले तर ठीक, त्यांची जी काही माहिती असेल ते घेतो. ते जर नाही आले तरी ते गैरहजर म्हणून त्यांचं करून ते ग्रामसभा दावा फायनल करते, उपविभागीय स्तराच्या समितीकडे पाठवते आणि मग ती समिती पुन्हा त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर परत पाठवते. हा दावा तयार केल्यानंतर नेमक्या त्याच्यावरती काय काय प्रक्रिया किंवा कार्यवाही होते किंवा काय काय टप्पे असतात ना, हे आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
कारण काही आदिवासी बांधवांना जर का वनहक्काचे असे दावे सादर करायचे असतील ना, तर त्यांनी तर काळजीपूर्वक हे संपूर्णपणे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. किंवा आपल्यातल्या सुद्धा कोणालाही जर का अशा प्रकारची आदिवासी बांधवांना मदत करायची असेल ना, तर आपण सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ना, ही सगळी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच खोजनी पण हे काम केलं आणि आपल्या भागामध्ये काही वेगवेगळ्या ग्रामसभांना जाऊन रात्रीच्या बैठका घेऊन ह्या सगळ्या कायद्याची माहिती दिली आणि यांचं परंपरागत हक्काचं जंगल यांना मिळविण्यासाठी त्याचा पहिले ग्रामसभा घेणं, त्याच्यानंतर पूर्ण अर्ज भरणं, त्याच्यानंतर त्यांची पडताळणी करणं, नोटीस देणं वनविभागाला, आपल्या रेव्हेन्यू विभागाला, हे सगळं केल्यानंतर परत मग हा दावा बरोबर आहे की नाही याच्यासाठी परत ग्रामसभा बसते आणि हा दावा व्यवस्थित झाल्यानंतर मग हा SDO कार्यालयाला पाठविला जातो. SDO कार्यालय त्याची पडताळणी करते, शहानिशा करते आणि मग तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो की जी जिल्हा लेवलची एक समिती आहे वनहक्काची. हे वनहक्क मिळाल्यामुळे आज पायविहीर गावचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आज या गावातलं स्थलांतर पूर्णपणे थांबलेलं आहे, रोजगार मिळालेला आहे, आर्थिक उन्नती झाली आणि त्यातून संपूर्ण गाव एकत्र आलेलं आहे. आज ह्या गावचे जे निर्णय आहेत ना, ते सगळेजण मिळून मिसळून एकत्रितपणे घेतात. मंडळी, इथली जी सीताफळं आहेत ना, ती इथल्या मार्केटमध्ये तेजीत आहेत. वनहक्क कायद्यांद्वारे ह्या गावाला 192 हेक्टर जंगलाचा हक्क मिळाला. त्यातल्या 132 हेक्टरवरती चराईबंदी किंवा कुऱ्हाडबंदी लागू आहे. 60 हेक्टरवरती हे चराई करू शकतात. या जंगलाच्या नियोजनासाठी त्यांनी वेगवेगळ्या समित्या निर्माण केलेल्या आहेत. अतिशय शिस्तबद्धपणे इथे कामकाज चालतं. म्हणजे पूर्वी एक अशी वेळ होती की जेव्हा लोक आणि जंगल यांचं एक खूप छान सिम्बायोटिक रिलेशनशिप होतं, एक नातं होतं, पण ते नातं कुठेतरी मागच्या अनेक वर्षांमध्ये तुटत गेलं. तर ह्या कायद्याने ते पुन्हा प्रस्थापित करण्याचा एक संधी आपल्याला मिळाली आणि ती संधी वापरून पायविहीर हे अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटच्या पायथ्याशी वसलेलं आदिवासी गाव, बहुल गाव आहे आणि या गावाने 2009-10 मध्ये आपलं सामूहिक वनहक्क चा दावा दाखल केला आणि 2012 मध्ये त्यांचे सामूहिक हक्क त्यांना मान्य झाले आणि ते मान्य झाल्यानंतर त्यांच्या जंगलाची देखरेख, त्यांच्या जंगलातलं नियोजन हे सगळं करण्याची सुरुवात जी आहे ती स्थानिक ग्रामसभेने घेतली आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये असं लक्षात आलं की फक्त जंगलालाच नाही, जंगलाकडे तर लोक बघतातच. म्हणजे आज आपल्याला इथे बसलो, आपल्याला गवत दिसतंय. 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा नुसता डोंगरच होता, म्हणजे इथे गवतही दिसत नव्हती. पण लोकांनी एकंदरीत चराईवर बंदी घातली, काही भाग चराईचा राखून ठेवला, कटाई बंद केली, गावामध्ये कुऱ्हाडबंदी केली आणि जे काही त्यांच्या शेतामध्ये उपलब्ध असेल त्याच्यावरनंच ते आपल्या चुली जाळण्याचं काम करत होते. तर याचा आपल्याला आज कुठेतरी फलित दिसतंय. पायविहीर गावाला जे जंगल मिळालेलं आहे ना, त्या जंगलामध्ये सीताफळाची मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत. म्हणजे जवळपास 3 ते 4 हजार झाडं सीताफळाची या संपूर्ण जंगलामध्ये आपण बघू शकतो. या फळांची तोडणी करणारे वेगळे, पॅकिंग करणारे वेगळे, मार्केटिंग करणारे वेगळे तरुण आहेत आणि यातून जो पैसा मिळतो ना, तो ग्रामसभेला जातो. काम करणाऱ्या प्रत्येकाला 168 रुपये रोज अशी मजुरी मिळते, जी थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जाते आणि ह्या सगळ्या तरुणांची बँक अकाउंट आहेत. याला भाव किती मिळतो तुम्हाला माहिती आहे? भाव समजा मोठ्या सीताफळाचा असा सीताफळाचा 25 रुपये भेटतो. थोडं लहान आहे तो कमी भाव. बरं, पण तुम्ही नगावरती विकता का? अच्छा. आणि मग हे सगळं, हे जे उत्पन्न आहे हे तुम्हाला मिळतं का कोणाचं आहे, काय आहे? आम्हाला ग्रामसभाले. हां, म्हणजे तुम्ही ग्रामसभेला देत आहे. म्हणजे याचं जे व्यवस्थापन आहे हे सगळं ग्रामसभा. बरं, म्हणजे तुम्हाला काय मिळतं? आम्हाला असा रोजगार भेटतो ना, जो सरकारी रोज आहे. किती? 168 रोज. मग तुम्ही खुश आहात का? खुश आहे, म्हणजे ते रोले आहे की नाही, रोजंदारीच चालू आहे. पण हे महिन्याच्या 30 दिवसाचं मिळतं आणि मग ते मिळतात, म्हणजे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात का कसे होतात? तुमच्या सगळ्यांची खाती आहेत? कुठल्या बँकेत? स्टेट बँक. कधी उघडली? आता 2 वर्ष झालं. अरे वा. किती मिळतात महिन्याला? महिन्याला असं 168 आम्ही हप्तात काढतो. 6 दिवसानंतर 1000 रुपये. 6 दिवसात तेवढं भेटतात आम्हाला.
अच्छा, म्हणजे तुम्हाला आठवड्याचं मिळतं, हा आठवड्याला 1000 रुपये. मग पुरतं एवढं? पुरते ना. ही जी सीताफळं तोडून आणतात ना, त्यांचं लगेचच तिथल्या तिथे पॅकिंग करण्यात येतं. ही सीताफळं त्या जाळ्यांमध्ये ठेवण्यात येतात आणि जाळ्यांमध्ये सीताफळं रचण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे. एक कैरेट में बड़े माल रहा तो 60-70 बैठते, जो बारीक ऐसे माल रहे 120 बैठते हैं. अच्छा, मतलब हर एक 300-400 तो तोड़ता ही है. हाँ, तो अभी ये यहाँ से कहाँ जाएगा? अकोला. कौन लेके जाएगा? अच्छा, कैसे? यानी गाड़ी आते है पिकअप, उसमें लेके जाती, इसको वहाँ पे डाल देते, गाड़ी में भर देते, रात को निकलते अकोला. अच्छा, और वो पैसा, उसका पैसा तुरंत मिलता है या बाद में मिलता है? नहीं, 2 घंटे बाद मिलता है. अच्छा, तो मिलता है मतलब. हाँ, मिलता है. तो ये अच्छा है ना? अच्छा है. तो हंसो ना. नहीं तो बात कर रहा ना. पायविहीर गावामध्ये आज या सीताफळांचं उत्पादन अतिशय व्यावसायिक पद्धतीने घेण्यात येतं. त्यासाठी मालाचं पॅकिंग असेल किंवा वर्गीकरण कसं करायचं किंवा इतर निरनिराळ्या प्रक्रियांसाठी इथल्या तरुणांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. बेसिकली ये हमारा जंगल में सबसे खास उत्पन्न हुआ करके है और यही उत्पन्न से हमारे यहाँ पर 1.5 से 2 महीने तक पूरे यूथ ग्रुप वर्किंग पे रहते हैं और उसका मैनेज करने के लिए हमारे कुछ टीम डिफाइंड है. जैसे मार्केटिंग करने वाले 4 लोग हैं, उसके बाद जो पैकिंग करने उनको अलग ट्रेनिंग, जैसा जो सब प्रैक्टिकल से ट्रेनिंग लिए हुए कि कौन सा माल को ज़्यादा डिमांड है, कौन से माल कॉम्बिनेशन करना है, माल की कितनी कैटेगरी करना है, वो सब अपने ग्रुप वाइज किए. उसके बाद कुछ लड़के ऐसे जो खाली तोड़ने के लिए उनको रखा गया है. उनको मालूम है कौन सा फल कब तोड़ा जाता है और अभी फल ये तोड़ने लायक हुआ है क्या, ये उनको मालूम है. तो उनकी अलग टीम है. ये पूरे जो खड़े हैं ये पूरे लड़के अपने वही काम करते हैं. तो सब दुआड़ने का पूरा प्रक्रिया अलग है, तोड़ने की टीम अलग है, मार्केटिंग करने वाले अलग है, जिसको पैकिंग करने की टीम अलग है. तो ये पूरे टीम में डिवाइड है. उसके बाद जैसे गाड़ी व्हीकल है, गाड़ी में 2 लोग जाते हैं जो मार्केट जाते हैं, वहाँ का पूरा मैनेज करते हैं कि कितने भाव से जा रहा, ठीक जा रहा नहीं जा रहा. वहाँ नहीं गया ठीक से तो उसका पूरा रिटर्न वापस आने के बाद ठीक से होना कि भाई क्या गलती हुआ हमारे से, वो सब दोनों मैनेज करते. उसके बाद मार्केट से पैसा जो आता, वो पैसा का लेखा जोखा पूरा संभालने के लिए अलग से टीम है, जो आने के बाद वो पूरा देखते हैं कि भाई कितना पैसा आया, कितना आया, कितने मजदूरों को देना है, कितने मजदूर थे, ये सब मैनेज करने के लिए अलग टीम है. तो ये पूरे टीमों में हमारे यूथ ग्रुप और इसमें सबके अलग अलग अपनी अपनी जवाबदारी है. तो इस तरह इसको पूरा मैनेज करते और ये हमारे लिए बहुत काफ़ी लाभदायक हो रहा है. इससे सारे यूथ को तो रोज़गार मिला भी है, लेकिन हमारी ग्राम सभा में काफ़ी बेनिफिट करके एक रिसोर्स खड़ा हुआ है, जिससे हम अलग अलग तरह के गांव में खुद अपने आप से विकास करने की सोच बना सकते. आज या सीताफळांच्या उत्पादनामुळे पायविहीर गावची लाखो रुपयांची उलाढाल होते आहे. जंगलामधलं सीताफळ एकेकाळी हे सीताफळ फॉरेस्ट डिपार्टमेंट विकायचं. पहिल्या वर्षी जेव्हा ऑक्शनला मुलं गेलीत गावातली, तेव्हा हा ऑक्शन ठेकेदारांनी 1500 रुपयाला तो सीताफळ घेतो असं म्हणाला आणि लोकांनी म्हटलं आम्ही नाही देत. आणि त्या वर्षी लोकांनी पहिल्या वर्षी पूर्ण सीझनचा शेवट होता तरी त्यांनी तो सीताफळ 33,000 रुपयाचा उलाढाल त्यांची झाली. 17,000 रुपये त्यांना वाचले. दुसऱ्या वर्षी या सीताफळाचे जवळपास 75,000 रुपये वाचले आणि मागच्या वर्षी जवळपास 1 ते 1.25 लाख रुपये या सीताफळातनं मुलांची उलाढाल होते. या सीताफळांचा हंगाम संपला ना की मग हे इथले तरुण या वनाचं जतन किंवा संवर्धनाचं काम करतात. म्हणजे इथे निरनिराळ्या प्रकारची रोपं लावलेली आहेत, ज्यामध्ये औषधी वनस्पती आहेत, जंगली वनस्पती आहेत, फळफळावळ आहेत, भाज्या आहेत. या सगळ्या रोपांचं संवर्धनही इथे करण्यात येतं. सबसे सुंदर झाड़ है वो, पूरे जंगल में जितने भी झाड़ लगाए उससे सबसे अच्छे झाड़ आंवला के. यहाँ से 5 साल के बाद में महाराष्ट्र में सबसे ज़्यादा आंवला हमारे यहाँ से निकलेगा ऐसी अपेक्षा रखते हम जंगल से. और उस तरह का मैनेजमेंट भी उसको हम कर रहे हैं. एक किसान लगाकर कैसे उस तरह से उसकी नियोजन करके उसको व्यवस्थापन करता, उस तरह से हम भी उसका व्यवस्थापन कर रहे हैं. और उस तरीके के झाड़ वो भी है जंगल में. और आम के झाड़ लगाए हैं, मवा के झाड़ है, चारोली के, भिलावा करके एक बीबा बोलते हैं उसको, हाँ वो भी झाड़ लगाए. यानी कि हमारे को उत्पन्न मिले ऐसे भी झाड़ है और जो हमारे को भविष्य में काम में आए ऐसे भी झाड़ लगाए. बांस है, अमली है, आंवला है, हाँ बांबू. या साऱ्या व्यवसायांचा लेखाजोखा ग्रामसभेमध्ये मांडण्यात येतो. ये तारीख है 2/11/2014 का, पहले दिन का. ये पहले दिन का कैरेट का और इसका टोटल अमाउंट था 15,424 रुपये. और इसमें दलाली वलाली सब हमेली पकड़
काट के हुआ था 13,760 रुपए। ये पहला पट्टी था। सीताफळांच्या ह्या उत्पन्नामुळे सध्या पायविहीर इथल्या ग्रामसभेचं उत्पन्नही वाढलेलं आहे किंवा त्यांची आर्थिक शक्तीही वाढलेली आहे। त्यामुळे इथे लोकोपयोगी निरनिराळ्या योजना राबवण्यात येतात, ज्याचा फायदा इथले ग्रामस्थ घेते। अशीच ही एक योजना आहे ज्याच्यामुळे दुधाळ जनावरं या आदिवासी बांधवांना देण्यात येतात। ज्यांच्याकडे व्यवसायाचं कुठलं साधन नाही त्यांच्यासाठी ही योजना ग्रामसभेने राबवलेली आहे। या दुधाळ जनावरांच्या योजनेसाठी सरकारकडून निम्मा निधी मिळतो, उरलेला निम्मा निधी ग्रामसभा कर्जाऊ देते। आज ह्या योजनेमुळे गावामध्ये बरीच दुधाळ जनावरं आलेली आहेत। सब्सिडी पर मतलब 40,000 का भैंसी हो रहा है तो 20,000 लाभार्थी भरेगा और 20,000 सरकार देंगे। तो लाभार्थी के पास 20,000 है अभी? वो बहुत प्रश्न है, ये सही सवाल किया है कि हमारे पास ये नहीं है, लेकिन हमारे पास जो ये सीताफल से, मैं इसलिए बताना चाह रहा हूँ कि हमारे सीताफल से जो सामूहिक उत्पन्न करके हमारे पास जमा हुआ है ग्राम सभा के खाते में, ये पैसा हम उनको मदद के तौर पर दे रहे हैं। अच्छा, 20,000 से थोड़ा कम, मतलब आधा लाभार्थी 10,000 भरेगा तो 10,000 के करीब करीब थोड़ा ग्राम सभा देगा। वो दोनों पैसा मिलाकर और सरकार के पैसे मिलाकर वो भैंसी ले लिए। और आज ऐसे लोगों के पास है जिनके पास खेती नहीं है, लेकिन आज उनके पास दूध के जनावर है और उनका रिसोर्स उत्पन्न शुरू अभी बघा मंडळी, एकदा यश प्राप्त झालं ना की अनेक चांगल्या गोष्टी त्यातून साध्य होऊ लागतात। जसे एकमेकांवरचा विश्वास वाढतो, संवाद वाढतो, मन जुळतात, एकी होते। पायविहीर जसं गाव जागृत झालेलं आहे, तशा प्रकारची जागृती प्रत्येक गावामध्ये होणं गरजेचं आहे। इथे असे काही आपले युवक तरुण किंवा असे काही जे काही मंडळी असेल त्या गावामध्ये ओल्ड एज पर्सन जरी असले ते, तरी त्या लोकांना त्या गावाचं विजन कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे। हे विजन जर त्या लोकांना कळलं तर ते लोक नक्कीच जागृत होऊन अशा पद्धतीचा विकास आपला करून घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतात। आज माझा पीस 24 लोकांना खुला ओपन असतो केव्हाही, जे कुठल्याही तळागाळात कुठल्याही गावून जर फोन असला, माझे मोबाईल फोन सगळे चालू होते। त्याच्यामुळे त्यांना एक जवळीक वाढते आणि ती येत आहेत, अप्रोच होत आहे आणि त्यांना कळत आहे। त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर जवळपास त्याचं 50% ते 100% त्याचं काम याच ठिकाणी सॉल्व्ह होतं। चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही जी उक्ती आहे ना, याची प्रचिती अशी अचानक येते ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं। यंत्रणा चांगली असली, ही यंत्रणा सुधारण्याची गरज आहे। यंत्रणा जर सुधारली आणि त्या यंत्रणेला हे जर कळलं की हा खरोखर एक दुर्लक्षित उपेक्षित असा हा समाज आहे आणि त्याला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, त्याला काहीतरी मदत करायची अशी भावना काम करणाऱ्या लोकांमध्ये जर निर्माण झाली तर मला ह्याला काय अडचण येणार नाही। मंडळी, आपल्या जनता दरबारची खासियत आहे की जी वस्तुस्थिती आहे ना, ती वस्तुस्थिती आपण जशीच्या तशी मांडत असतो, जेणेकरून ह्या सगळ्या योजनांची माहिती होऊन लाभार्थी संख्या वाढायला लागेल आणि ते तसं घडतंय। त्याच अनुषंगाने पायविहीर गावची ही जी यशस्वीतता आहे ते सांगणारा आपला हा आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला सांगा। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in। या आमच्या ईमेल आयडीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा। किंवा तुमच्या भागामध्ये असे सकारात्मक प्रयत्न कुठे झालेले असतील ना, तर त्याचीही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा। त्यासाठी जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे, ते तुम्ही लाईक करा, त्याच्यावरची माहिती तुम्ही जाणून घ्या। तुमच्याकडे जी माहिती आहे तीही तुम्ही त्या पेजवरती लोड करू शकता। जनता दरबारमधले हे जे सकारात्मक प्रयोग आहेत, जे 100 झालेले आहेत आणि आजचा हा 101वा प्रयोग आहे, तर याविषयीची माहिती देणारे एक पुस्तक आम्ही तयार करत आहोत। त्याविषयीची माहिती आम्ही त्या पेजवरती दिलेली असेल, तीही तुम्ही लाईक करा किंवा ती समजून घ्या। आमचा पत्ता किंवा आमचा नंबरसुद्धा आम्ही त्या पेजवरती दिलेला आहे। जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे, तोही तुम्ही जॉईन करू शकता। त्यासाठीची रिक्वेस्ट तुम्ही फेसबुकवरून आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे। लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम। त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। जनता दरबारमधल्या या सकारात्मक माहितीमुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे। त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं, त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार।